राजाराणी जवळ या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला की तयारी चालली कसं तयारी चालली, तर जेवणही करायचंय, जेवण करते आणि मग जेव्हा आपल्याकडे ते कार्यक्रम चालू होईल तेव्हा लक्षात येईलच, तेव्हा सांगते। तर जेवण आधी करून घेतलं, 3:15 वाजलेले आहेत दुपारचे आणि जेवण करायचंय, कारण सुवासिनी जेवायचे आहेत। तर जेवण चालू करते। आता ती पहिली खीर करून घेणार मी, तर शेवयाची खीर करणार आहे। ते मी ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले आहेत आणि ह्या शेवया आहेत, या शेवया तुपामध्ये भाजून घेते। इथे तांदूळ काढून ठेवलेले आहेत, म्हणजे पांढरा भात मसाले भात करणार आहे त्यासाठी तांदूळ काढलेले आहेत। आता शेवया भाजून झालेल्या आहेत आणि दूध पण तापत ठेवलेलं, ते आता दूध ओतून घेते। आता साखर घालून घेणार आहे, कारण शेवई शिजली आहे बऱ्यापैकी, म्हणजे शिजलीच आहे बऱ्यापैकी, पडण्यापेक्षा शिजली आहे। साखर घातली आणि ड्रायफ्रुट्स जे तळून घेतलेले आहेत ते पण घालून घेते। आणि ते पातेलं दिसत असेल, मोठं पातेलं ठेवलं, तर त्यात भात टाकते फोडणी, कांदा टाकून घेतले, आता आलं लसूण टाकायचं। कांदा म्हणजे जरा भाजून घे, तर आलं लसूण पेस्ट केलेली तर या भांड्याच्या वापराने मी तांदूळ घातलेले, त्यामुळे त्यानेच डब्बल असं पाणी घालणार आहे आपण। जरासं कमी आलं म्हणून धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला असं सगळं घालणार आहे। गरम मसाला पूड, आणि जिरे, मीठ घालते। हे दूध मी 2 लिटर जे आणलेलं त्यातलं थोडंसं दूध बाजूला काढलेलं आणि त्यामध्ये आधीच मिक्स करून ठेवलेलं गरम करायच्या आधी, थंड दुधामध्येच मिल्क पावडर घालतात। दूध बाजूला ठेवलं ते आणि त्यात मिल्क पावडर टाकून ठेवली, तोपर्यंत ती विरघळते लवकर। टेस्ट छान येते मिल्क पावडर घातलेलं, मस्त खव्यासारखी टेस्ट येते। आमटी टाकून झालेली आहे, वरण झालेली आहे टाकून, भात शिजतोय, खीर उतरून ठेवली आहे, भाजी करायची आहे, तळायची आणि चपात्या करायची।
आता भाजी टाकून घेते. वरण झालं आहे, आमटी झाली आहे, खीर भात करून झाले आणि चपात्या करून घ्यायचे. तळून घेतलेले आधी याच, तर मग तेच झाला म्हणजे जास्त भांडी पडायला नको, कारण भांडी अशा वेळेला जास्त पडतात. भाजी ती होते म्हणजे जराशी वाफ येऊ देत आणि तोपर्यंत मी दाखवते तुम्हाला तळून ठेवले असं. इथं मी चपात्या करून घेते. तर त्यासाठी मी आधी कणिक मळून ठेवलेली होती आणि जवळजवळ 15 माणसांच्या मला चपात्या कराव्या लागतील. 14 माणसं धरलेली आणि कुमारिका एक जास्त आली, म्हणजे जादाची आलेली चांगलं असतं. आणि एक सवाष्ण बाईक म्हण तिची ओटी भरली तर तीही जादा आली, चांगलं असतं वाढीव झालेलं. तर आणि वाजले 5:30 वाजून गेलेत, त्यामुळे घाई चालली आहे, कारण पूजा संध्याकाळच्या वेळेत करायची असते ती. त्यामुळे मला आवरून घ्यायचं, बाकीचं आवरलेलं आहे पण पूजा अजून करायची आहे. आणि तोपर्यंत मी चपात्या करते, तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली म्हणून हर्षदाला म्हटलं कचरा मारून रांगोळी वगैरे काढून घे. त्यामुळे ती तिकडे ते करते, म्हणजे इथलं आटपलं की मला पूजा करून घेता येईल. तर म्हणून माझी घाई चालली आहे, कारण वेळ झाला आहे, आता वेळ होत आली आहे पूजेची, म्हणून मी घाई करते. आणि आता इथे झालं काय बघा, लाईट गेली, चपात्या चालू आहेत, थोड्या चपात्या राहिल्यात, लाईट गेली, थोड्याशा चपात्या राहिल्याने लाईट गेली. आता लाईट निदान पूजा करायला चालू करेपर्यंत तरी आली तर बरं होईल, म्हणजे पूजा वाचन वगैरे करायला लागेल ना, तर ते व्यवस्थित होईल सगळं. तर बघूया आता लाईट येते काय तोपर्यंत पूजा करेपर्यंत. पूजा बघून समजलंच असेल की ही वैभव लक्ष्मी मातेची पूजा आहे आणि त्याचं उद्यापन आहे. आज 11 गुरुवारचं व्रत केलेलं मी, तर आज त्याचं उद्यापन आहे. त्यासाठी आपण सुवासिनींना 7 सुवासिनींना मी बोलवलेलं आहे जेवणाला. आणि झालं असं की 7 सुवासिनींना बोलवलं, पण 8वी म्हणजे अष्टलक्ष्मी आल्यासारख्या झाल्या. आपल्याकडच्या 7 सवाष्ण जेवून झालं आणि त्या घरी वगैरे गेल्या. आणि त्यानंतर आमच्या जवळची तिथली एक लेडीज आली माझ्याकडे, लाल रंगाची साडी वगैरे नेसलेली होती. माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा, नाही तर मग व्हिडिओ मी केला असता. ओटी वगैरे तिची भरली, सगळं झालं. आणि ती गेल्यानंतर असे काही संकेत मिळाले की त्यामुळे माझ्या लक्षात आलं, म्हटलं हे असं झालेलं आहे, तर म्हटलं तुमच्याशी हे शेअर करावं. आणि खरोखर ही पूजा केल्यावर मी पहिल्यांदा केलेली जेव्हा, तेव्हा नाराज झालेले होते, पण तेव्हाही उद्यापनाच्या वेळीच देवीने असे काही संकेत दिले की तू नको ही म्हणजे पूजा अशी हे करत जाऊ नकोस. तर ती अगदी श्रद्धेने मी पुन्हा आणि चालू ठेवली. तर खरोखर त्याचे आपल्याला संकेत देवी देत असते. आणि खरोखर तुम्हाला कोणाची इच्छा असेल की करण्याची, तर खरोखर करून पहा. इथे ह्या ओट्या आहेत ज्या देण्यासाठी हे केलेल्या आहेत. आता यात मी नारळ, तांदूळ आणि पावडरचा डबा असं दिलेलं आहे. आणि पुस्तक आणि पीस आहे ते बाजूला सेपरेट ठेवलेत, कारण तांदळाला आपण काय होतो पीस लागला की नाही की पीस खराब झाल्यासारखा होतो. आता इथे जेवण दाखवते काय काय केलं आहे. तर बटाट्याची भाजी, मसाले भात, ही आमटी आहे आणि खीर आहे, शेवयांची खीर केलेली आहे. आणि त्याचबरोबर वरण आणि चपात्या केलेल्या आहेत. आणि तळणसुद्धा थोडंसं तळलेलं आहे. इथे मी नैवेद्य दाखवून आरती करून घेणार आहे.
आणि प्रार्थना करते. कारण या पुस्तकात पण अशी प्रार्थना आहे बघा की शिलाला जसं तू फळ दिलंस तसं मला दे आणि सर्वांना सुखी ठेव. तर याबरोबर आपल्याला सर्वांनाच ही वैभवलक्ष्मी माता सुखी ठेवू देत, आनंदी ठेवू देत, समाधानी ठेवू देत आणि त्याचबरोबर तुमचेही आशीर्वाद मला लाभू देत. जसे देवीचे माझ्यावर कृपाशीर्वाद आहेत, जसा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, तसाच तुमचाही आशीर्वाद माझ्यावर असू देत आणि आपल्याला सर्वांनाच ही वैभवलक्ष्मी माता सुखी समाधानी ठेवू देत. आणि एक ती गोष्ट मला सांगायची आहे, म्हणजे मी नेहमी आरती करायची ना वैभवलक्ष्मी मातेची 10 शुक्रवार जेव्हा करत होते तेव्हा प्रत्येक वेळेला मला आरतीच्या वेळेला पाऊस आल्यासारखा आवाज यायचा. मी मुलांना म्हणायची पण पाऊस आला का रे, तेव्हा नाही कधी. पण आत्ता मात्र हा उद्यापनाच्या वेळेला मी वाचायला बसले आणि पाऊस पडला तर बरोबर मी वाचत होते आणि वाचून पूर्ण झालं तोपर्यंत एक 10-15 मिनटात बरोबर त्या याच्यामध्ये पाऊस पडला. इथे मी सुवासिनींना आधी हळदी कुंकू लावून गजरा दिला, नमस्कार करून घेतला आणि जेवायला वाढलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबरच एक मुलगा जेवायला वाढला आणि 3 मुली आहेत. 11 जण एकूण झालीत. आणि आता मी ओट्या भरून घेते, त्यांचं जेवण झालेलं आहे आणि ओट्या भरून घेते. आणि खरोखर इतकं छान वाटत होतं ना, अगदी प्रसन्न वातावरण वाटत होतं घरात, अगदी पॉझिटिव्हिटी अगदी भरभरून असल्यासारखी वाटत होती आणि वाटतेच आपल्याला. मला मनाला अगदी खूप समाधान वाटलं आणि अगदी मनासारखं सगळं पार पडलं. आणि इथे आता मी ओट्या भरून घेते. पिशवीमध्ये मी पॅक जे केलेलं आहे ते नारळ आहे, तांदूळ आणि पावडरचा डबा आणि ब्लाऊज पीस आणि वैभवलक्ष्मीचं व्रताचे पुस्तक अशी ओटी मी त्यांना दिलेली आहे. आणि आपण सगळ्याजणी अगदी समाधानाने जेवल्या, बरं वाटलं. या आधीचा व्हिडिओ जो होता की तयारी चालली कार्यक्रमाची, तर हाच तो कार्यक्रम की वैभवलक्ष्मी व्रताचं माझं उद्यापन करायचं होतं आणि त्यासाठीच मी झाडलोट म्हणजे स्वच्छता वगैरे केली. खरेदी म्हणजे पीस वगैरे, नारळ, बाकीचं जे काय व्रताचं पुस्तक वगैरे होतं ती खरेदी होती. त्यामुळे 15-20 मिनटाचीच खरेदी होती असं मी बोललेले. तर अशा प्रकारे माझे उद्यापन पार पडले आणि मला खरंच खूपच समाधान वाटलेलं आहे. या ज्या सुवासिनी मी बोलवलेल्या ना त्या काही रिलेटिव्स आहेत आमच्या आणि काही आमच्या शेजारी पाजारच्या आहेत. तर आत्ताच सगळ्या सुवासिनी जेवून गेलेल्या आहेत आपल्याकडून आणि छान वाटलं. काय होतं, निमित्त काहीतरी असल्याशिवाय होत नाही आपल्याकडे. असं म्हटलं जरी आपण की एकत्र मिळून येऊया, जेऊया, कुठं बाहेर हे करूया, तरी होत नाही. आणि हे असं छान होतं. आणि जेवणाचं आपल्याला भीती वाटत असते की कसं होईल, गोड होईल, तिखट मीठ व्यवस्थित पडले का, तर अगदी छान होतं जेवण. अगदी सगळ्यांनी छान जेवण झालेलं म्हणून सांगितलं आणि मलाही छान वाटलं खूप. अगदी आपलं म्हणजे अजून मी जेवलेलं नाही पण पोट माझं भरल्यासारखं झालेलं आहे, इतकं आपल्याला छान वाटत असतं ते. तर आता भांडी काढण्याचा एक तो हेच आहे, टास्कच असल्यासारखं आहे. तर ती भांडी अजून काढायची आहेत आणि जेवून घ्यायचं आहे. मुलं वगैरे जेवली, मी जेवायचे, आता जेवणार आणि भांडी आहे ती आत्ता घासून येणार. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपला व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.